तिजोरीमधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तडकेगा असं जे काही बीजेपीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पहलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती केलेलं असं सांगितलेलं आहे. नेमकं त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय आहे? त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारं वाचून दाखवतो, कारण ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पत्रामध्ये 5वं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्या 5व्यामध्ये काय म्हटलेलं आहे? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हिअरबाय डिसाइड्स that the Indus Water Treaty 1960 will be held in abeyance with immediate effect. हे पत्र जे आहे हे 24 एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे. पत्र लिहिणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशिष मुखर्जी. हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा, सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद. 5व्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अबयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को, म्हणजे धड तुझंही नाही आणि धड तुझंही नाही. तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ, असं हे अबयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो. त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे, थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही. त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलं आहे की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की बूंद बूंद के लिए पाकिस्तान तडकेगा असं जे काही बीजेपीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे. आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती पहलगामच्या बाबतीत असणारं सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं अधोरेखित ह्या पत्रातून होतंय अशी परिस्थिती आहे. माझं आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं, जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात. पहलगामचा जर बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा पक्षाकडून जोर धरत आहे. आम्ही 2 तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी 2 नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ॲक्शन करायला मागते, तयार आहे असं म्हणते, पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही. त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि 2 तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत. आणि त्याच्याचबरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणारं 2 तारखेला